जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज आपण गेलो होतो मुदखेडला धम्म परिषदेला. तर धम्म परिषदेतून वापस येऊ लागलो. तर या ठिकाणी बघा, आम्हाला खूप छान असा ऊसाचा रस आता दिसला बघा. तर आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत आणि या ठिकाणी बघा बर्फ वगैरे काहीच नाही बघा. आणि ऊस एकदम फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. बर्फाचं कणसुद्धा नाही. एवढं खूप छान ऊसाचा रस आहे बघा. तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे ऊस आहे एकदम साफ सुथरा आहे एकदम. हे बघा, बिलकुल साफ केलेला ऊस आहे. आणि हे ऊस डीप फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. हे बघा, या ठिकाणी डीप फ्रीज आहे. या फ्रीजमध्ये ऊस ठेवलेला आहे. हे बघा इथं, हे बघा या ठिकाणी आहे. पाहू शकता तुम्ही मित्रांनो. या ऊस असा खूप छान ठेवलेला आहे आणि एक नंबर रस आहे बघा. तुम्ही एकदा येऊन पिऊन बघा तर तुम्ही नक्कीच तुम्हाला सुद्धा भेट द्यायला येसाल. आणि हे रोड आहे बघा, नांदेड ते मुदखेड बायपास रोड आहे आणि बामणवाड्याचा बायपास रोड आहे. बायपास रोडवर आहे बघा. यांचं नाव आहे रघु भुक्तरे. रवी भुक्तरे यांचं नाव आहे. रवी भुक्तरे बघा. खूप छान असा एक नंबर ऊस आहे. आणि इथं बसण्यासाठी सुद्धा खूप छान एकदम एक नंबर जागा आहे बघा. रोडवर आहे बसण्यासाठी. खुर्च्या खाली फरशी टाकलेली आहे, टेबल आहे आणि एकदम मोकळं वातावरण आहे बघा. खूप छान आहे. बिलकुल रोडला भिडूनच आहे. ब्राह्मणवाड्याच्या रोडवर आहे बघा. हे बघा, खूप छान एक नंबर रस बनलेला आहे बघा. काळं नमक टाकतो आणि काळं नमक सुद्धा आहे. हे बघा असा सुपर. हां, या पियाला. एकदम एक नंबर आहे. खूप वेळ रोहित किती उलडायला की बसलं तर आता काय जोर करतो काय माहिती. आम्ही तर 2-2 गिलास पिलो बघा. एक गिलास आणि दुसरा गिलास चालू आहे. एक नंबर आहे. आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. कधी तुम्ही आलात तर या ठिकाणी नक्कीच एकदा भेट द्या. एकदा तुम्ही भेट दिल्या तर तुम्ही बारदा येऊन भेट देसाल. जय भीम.